काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। आज सकाळी त्यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। आमदार सतेज पाटील यांना महाराष्ट्र सांभाळायचे म्हणत आमदार थोरात यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं। सतेज पाटील हे तर पुढील काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचं ही व्यक्तिमत्व अशी आहेत की महाराष्ट्र सांभाळू शकतात, देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात, इतक्या क्षमतेचे आहे। पुढचा काळचं त्यांचा नक्कीच आहे। आम्ही युवक नेतृत्व जे आहेत आमचे महाराष्ट्राचे त्यांनी पुढे यावं आणि काम सांभाळावं आणि पुढे जावं असंच आम्ही मानतो। त्यामध्ये सतेज पाटील हे प्रमुख आहेत। काँग्रेसमधून कुणीही गेलं तरी लोकमानस पक्षासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। नाही ठीक आहे, जरी कोणी गेलं असेल म्हणून त्याचा एकदम फार परिणाम होतो असं नाही। तर लोकमानसावर उलट जर आपण लोकमानस पाहिलं महाराष्ट्राचं तर ज्या पद्धतीनं हे सरकार बनलं राज्याचं हे लोकांना बिलकुल आवडलेलं नाही। या व्यतिरिक्त सुद्धा हेही केंद्र सरकारमधून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं काम करतोय, अनेक एजन्सीचा ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांचा गैरवापर करतोय राजकारणाकरता, हेही लोकांना आवडत नाही। आणि अशा याच्यामध्ये कुणी जात असेल तर त्याचा पक्षावर परिणाम होईल असं मला वाटत नाही। लोकमानस ज्यावेळेस आमच्या बरोबर आहे त्यावेळेस नवे माणसं पुढे येतील, नवे युवक पुढे येतील, ते जागा धरतील, त्यांचं नेतृत्व निर्माण होईल, त्यामुळे तोटा होईल असं समजण्याचं कारण नाही। भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये आपलंही नाव घेतलं जातं असं सांगत भाजपची गोंधळ निर्माण करण्याची ही नीती असून भाजपला निरोगी राजकारण जमत नाही असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला। म्हणजे वरटीवारांचं काय, माझं नाव कुणीतरी परवा दिलं होतं। नावं काय, भारतीय जनता पक्षाची ती एक नीती आहे, म्हणजे त्यांची जी राजकारण करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये विस्परिंग कॅम्पेन एक प्रकार असतो, खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची पद्धत आहे। त्या पद्धतीनं सगळ्यांची नावं तिकडे ज्याच्या भागात घ्यायचे, महाराष्ट्रात घ्यायचे आणि गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं, हे त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे। ते सरळ राजकारणी नाही आहेत। सरळ राजकारण जे असतात, निरोगी राजकारण ज्याला म्हणतात, ते पूर्वीच्या काळातल्या लोकांनी पाहिलेलं आहे की तत्वाचं असतं, विचाराचं असतं। हे आता तत्व विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत। भाजपकडून 400 पार 45 पार असे नारे दिले जात आहेत। महाविकास आघाडी असा कुठलाही नारा देणार नाही। सध्या काही सर्वेंमधून महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या 28 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे, पण यापेक्षा सुद्धा चांगलं यश मिळून आघाडीला सर्वजण चकित होतील इतक्या जागा मिळतील असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। आम्ही नारेविरेच्या भानगडीत नाही तर घोषवाक्य, नारे, सुंदर नावं हे भारतीय जनता पक्षाची एक ख्याती होती त्यांची। असंच म्हटले ते फिलगुड म्हटले होते 2004ला। तर काय झालं, फिलगुड झालं 2004ला काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। परंतु सर्वे काय येतात हे पहा तुम्ही, त्या इंडिया टुडे सारख्या एका नामवंत कंपनी ज्यावेळेस सर्वे करतील त्यात दाखवलं की 28 जागा या आमच्या आघाडीच्या येणार आहे, हे दाखवलं। माझं मत असं आहे की ज्यावेळेस निवडणूक सुरू होईल आम्ही लोकांमध्ये आणखी जाऊ प्रचाराच्या निमित्तानं। अनेक मुद्दे आहेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारांच्या विरोधात, ते ज्यावेळेस लोकांपर्यंत जाणार आहेत पुन्हा एकदा, कारण त्यांनी मारा खूप केलेला आहे लोकांच्या डोक्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः हिंदी चॅनल्सच्या माध्यमातून ते वेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, ही वस्तुस्थिती आहे। आम्हाला नाराज देण्याची गरज नाही। आज 28 दाखवत आहेत, आम्ही खरोखर जादा जागा म्हणजे खूप चांगल्या जागा ह्या आमच्या असतील म्हणजे चकित होतील संपूर्णपणे सर्व, इतक्या जागा आघाडीच्या येतील असा आत्मविश्वास मला आहे। मराठा आरक्षणाला आघाडीचा पाठिंबा आहेच, परंतु विशेष अधिवेशनादरम्यान आघाडीनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारकडून समाधानकारक खुलासा झाला नसल्याचं आमदार थोरात यांनी सांगितलं। आमच्या पुढे येत असताना खरं जे कार्यक्रम पत्रिका आमची कामकाज सल्लागार समिती सुद्धा झाली नाही, अचानक आलं तर ते विधेयकच समोर आमच्या आलं। त्याच्यात म्हटलं होतं परंतु नेमकं काय हे आम्हाला समजलं नव्हतं। पण आम्ही एक पत्र, आघाडी म्हणून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं होतं विरोधी पक्षाच्या सर्वांचं, आणि त्याच्यात आम्ही काही गोष्टीचा खुलासा करा असं म्हटलं होतं। आम्हाला जे आमची बैठक झाली कामकाज सल्लागार समितीची 1 तास अगोदर, त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही खुलासा करतो, पण तो खुलासा काय फार समाधानकारक नव्हता, कारण 2 वेळेस हा प्रयोग झालेला आहे
तो आपला जर यशस्वी झाला नाही तर तुम्ही कसा यशस्वी होणार आहे की ही का फसवणूक झाली नाही पाहिजे जनतेची, समाजाची, म्हणून तुम्ही काय काळजी घेतलेली आहे या बाबतीत त्यांनी खुलासा करावा ही अपेक्षा आमची होती. नाहीतर असा अर्थ होतो की फक्त आता निवडणुका आल्यात राजकारण करायचं म्हणून आणलं का काय, तर अत्यंत समाधानकारक होणं आवश्यक होतं. तसं समाधान तर आमचं त्या खुलाशांनी त्यांच्या झालं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं पण त्याच्यामध्ये जे कंटेंट्स पाहिजे होते का, कसं ठोस त्यांनी सांगायला पाहिजे होतं का हे टिकणारच आहे, ते आमचं तर समाधान त्यामध्ये झालेलं नाही. आणि जनतेनं ते ऐकलेलं आहे, त्यांचं सर्व आमचे प्रश्न जनतेला माहिती आहेत आणि त्यांची उत्तरं माहिती आहेत. आम्ही कायमच एकमतानंच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. हे तर कायम मागणी आमची राहिली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही केलेले आहेत. यश आम्हाला आलं नाही, परंतु कुणी प्रयत्न करीत असले तरी एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचं हे धोरण आमच्या सगळ्यांचं असतं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्रात आणि राज्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाहीत असा आरोप केला. या सरकारमध्ये केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं किंवा आपण राज्याचं पाहतो, यांचं शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण काय आहे असं जर पाहिलं तरी आपण लक्षात घ्या, आपण कोल्हापूरचे शेतकरी किंवा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा विचार जरी केला, ऊसाच्या शेतकऱ्याचा विचार केला, खरं म्हणजे 4 पैसे शेतकऱ्याला मिळाले तर त्याच्या जीवनात काहीतरी आनंद निर्माण होईल, तो आणखी प्रगती चांगली करेल. साखरेचे बाजार जे आहेत ते तर राहिले नाहीच, उलट त्यांनी कमी केले, म्हणजे त्याची निर्यात बंद केली, इथेनॉलवर बंधनं आणले. त्याचा परिणाम असा झाला की साखर 150 रुपयानं कमी झालेली आपल्याला दिसते आहे. म्हणजे ग्राहकाचा विचार करण्यास आमची कोणतीही हरकत नाही, परंतु ग्राहकाचा विचार करत असताना ज्यानं पिकवलं, कष्ट केले, श्रम केले, ज्यांनी घाम गाळला त्याचा विचार झाला पाहिजे. त्याच्या खिशातून काढायचं हे काय बरोबर नाही. सरकारनं भार घेतला पाहिजे. कांद्याची निर्यात बंदी उठवली, मोठी घोषणा केली, कांद्याची निर्यात बंदी उठवली, पण तुम्ही ज्यावेळेस ती निर्यात होणं आवश्यक होतं त्यावेळेस ती केली नाही तुम्ही. आता गरज नाही तर आता निर्यात बंदी उठवली. प्रत्येक धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि परिणामतः एक प्रचंड असंतोष हा शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे. तो दिसतो आपल्याला दिल्लीत, परंतु देशभर शेतकऱ्याची हीच अवस्था आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, सत्यजित जाधव, तौफिक मुल्लांनी आदी मान्यवर उपस्थित होते.